सावरवाड येथील नव्याने स्थापन झालेल्या शिवमंदिरात आजपासून महाशिवरात्र उत्सवाचा मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। या शिवमंदिरात सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच मुंबई, पुणे, गोवा, दिल्ली तसेच भोपाळ येथील क्रियायोग साधक तसेच हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती। सकाळी या शिवमंदिराचे प्रमुख रुद्रराज यांनी मंदिरातील स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा अर्चा करतानाच रुद्राभिषेक आणि गायत्री यज्ञाला प्रारंभ केला। यावेळी धुनी प्रज्वलित करतानाच 108 वेळा उपस्थित साधकांनी आणि शिवभक्तांनी रुद्रसूक्ताचे पठण करत शिवनामाचा जयघोष केला। या जयघोषातच शंखनादासह घंटानाद करत शिवाची आरतीही पार पडली। त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। अलीकडच्या काळात या स्फटिक शिवलिंगाबाबत मोठ्या प्रमाणात गाजावाजा झाल्याने आजच्या महाशिवरात्री उत्सवात हजारो भाविकांनी दर्शन घेतले। भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने या स्फटिक शिवलिंगाचे दर्शन घेता यावे यासाठी रुद्रनाथ फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबरच सावरवाड, कुसरावेवाडी येथील ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेत नियोजन केले। महाशिवरात्री ही आपल्याची शंकर आणि पार्वतीचा लग्न सोहळा असतो आणि त्यानिमित्ताने आपण भस्मारती करतो। भस्मारती रात्री 11 वाजता होणार आहे। भस्मारतीसाठी आपण नेहमी सांस्कृतिक पेहराव आपला असावा, म्हणजे आपण साडी आणि धोतर हे कंपल्सरी आहे। तर जेव्हा तुम्ही इकडे याल तर ती शिस्त तुम्ही नक्की पाळा। भस्मारती खूप महत्त्वाची मानली गेली आहे, कारण भस्मारती म्हणजे तुम्ही पंचमहाभूताशी तुमचं संबंध आणि पंचमहाभूतावरून तुमचं शरीर निर्माण झालेलं आहे आणि पंचमहाभूतच म्हणजे नमः शिवाय। तर हे विस्मरण करण्यासाठी, हे स्मरण राहण्यासाठी आपण भस्मारती करतो आणि तर महादेवाचा अद्भुत आशीर्वाद त्यावेळी आपल्याला मिळतो अशी आमची मान्यता आहे। तर भस्मारती मला वाटते कोकणात सगळ्यात मोठी आपल्या भूमीवर होते। तर भस्मारतीचा लाभ घेण्यासाठी येऊ शकतात। फक्त भस्मारती तुम्ही अटेंड करणार आहात याची नक्की आपल्याला आधी नोंद करावी
जास्त आपण कॅम्पस पण लिमिटेड आहे, तर त्या हिशोबाने आपण अकोमोडेट करू शकतो. ओके. तर रात्री 11 वाजता जी आपली भस्मारती होते, भस्मारती आपली अर्धा ते 1 तास आपली भस्मारती चालते. त्यानंतर आपण अखंड नामस्मरण करतो ओम नमः शिवायचं, आणि ध्यान साधनेत पहाट होईपर्यंत आपण असा हा कार्यक्रम जो आहे असा हा पूर्ण करतो. आणि मग सकाळी रुद्राभिषेकाने आपण शिवरात्र ही संपूर्ण करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.